सारखं नाही तर एकदम गावरान पद्धतीने झणझणीत असं पिठलं बघणार आहोत. साधी सोपी रेसिपी आहे. महाराष्ट्रीयन स्टाईल आपलं पिठलं. नमस्कार, टेस्ट आणि पेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग या पिठल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे छोटंवालं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे 8 ते 9 आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 15 ते 16. हिरवी मिरची चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. बेसन पचायला थोडं जड असतं, त्याच्यामुळे ओवाचा वापर करायचा आहे आणि चवीला पण खमंग असं लागतं. त्याच्यामुळे मी इथं ओव्याचा वापर केला आहे. याच्यामध्येच 1 चमचा मीठ टाकूया आणि हे आपण जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. पूर्णपणे बारीक नाही, तर जाडसर असं वाटून घेऊया. तर अशा प्रकारे बारीक करून झालं आहे. तर हे आपण साईडला ठेवते. बाऊल घेतलाय, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन घेते. त्या वाटीने बेसन घेतलंय त्याच वाटीने बरोबर 1 वाटी मी इथं पाणी ॲड करते आणि हे जे पीठ आहे एकही गुठळी राहणार नाही अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर बेसन मिक्स करून झालेलं आहे. तर आता फोडणी द्यायला घेऊया. फोडणीसाठी मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी चांगल्या प्रकारे तडतड द्यायची. त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे मोहरी तळली गेली की थोडासा कढीपत्ता घेतला आहे ते टाकते. 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, कांदे टाकूया आणि आपण बारीक केलेलं जिरे, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे आणि हा कांदा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला डार्क वगैरे करायची गरज नाही. कांदा लालसर व्हावा आणि मऊ असा तळला जावा अशा प्रकारे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथं आपला कांदा परतून झालेला आहे. याच्यामध्येच गॅस बारीक केला आहे. अर्धा चमचा हळद टाकते आणि कोथिंबीर घेतली 1 वाटी, त्यातली अर्धी वाटी कोथिंबीर आत्ता ॲड करते. कोथिंबीर नक्की टाका पिठलं करताना स्टार्टिंगलाच, कारण कोथिंबीरने चव खूप छान लागते पिठल्यामध्ये. म्हणून फोडणी टाकतानाच आपल्याला तेलात कोथिंबीर टाकायची, परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं हे मिक्स केलेलं बेसन ॲड करूया. कांदा वगैरे परतताना आणि बेसन ॲड करून परतताना गॅस पूर्णपणे बारीकवरती करायचं आहे, नाहीतर खाली कढईला लागतं. तर सर्व मिक्स करून झालं आहे. त्यानंतरनं ज्या वाटीनं बेसन घेतलं आहे त्याच वाटीनं 3 वाटी मी इथं पाण्याचा वापर करते. तुम्हाला बेसन कितपर्यंत पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करू शकता, पण शक्यतो तर थोडंसं पाणी जास्तच वापरायचं आहे. गॅस मिडियमवरती करून एक 5 ते 6 मिनटं तरी हे बेसन चांगल्या प्रकारे शिजवू द्यायचं आहे. जेवढं तुम्ही बेसन जास्त शिजवाल ना बारीक गॅस करून, तेवढं ती चवीला छान लागतं. तर याच्यावरती प्लेट झाकूया, गॅस बारीक करायचं आहे आणि अजून एक 3 ते 4 मिनटं हे बेसन शिजवून घ्यायचं आहे. तर साधारणतः एक 3 ते 4 मिनटं तरी झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं बेसन शिजलं गेलं आहे. गॅस बंद करते. टोटल मी इथं 7 ते 8 मिनिट हे बेसन शिजवून घेतलं आहे. वरून कोथिंबीर लावूया. अशा प्रकारे झणझणीत असं आपलं गावरान पद्धतीनं महाराष्ट्रीयन पिठलं रेसिपी तयार आहे. जे काही साहित्य लागतं आहे ते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.